आपल्याला स्टार नाही व्हायचं, आपल्याला ॲक्टर व्हायचं, हे मनामध्ये खूप होतं आणि अजूनही तेच आहे. 24 तास यशस्वी माणूस असणं किंवा यशस्वी कारकीर्द असणं किंवा 24 तास आपल्याला अभिनेत्री म्हणून लोकांनी ओळखावं, याच्यापेक्षा आपण सतत एक चांगलं माणूस असलं पाहिजे आणि कालच्यापेक्षा आज आपण बेटर माणूस असलं पाहिजे. मी कधीच स्ट्रगल केला नाही. म्हणजे मी आता 30 वर्ष ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे. मी एकही फोटो सेशन केलेलं नाही आहे माझं, की फोटो सेशन करून लोकांना फोटो पाठवायचे, काम मागायचं, हे झालंच नाही. एका कामातून दुसरं काम, दुसऱ्यातून तिसरं. नमस्कार. लोकमतसखी.comच्या ह्या खास गप्पांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपल्यासोबत आहेत चिन्मयी सुमित. नमस्कार. चिन्मयी सुमित ह्या नावाला कुठल्याही परिचयाची गरज नाही. अत्यंत गुणी अभिनेत्री आणि मराठी शाळांसाठी अत्यंत तळमळीने काम करणारी सच्ची कार्यकर्ती चिन्मयताई, तुझं स्वागत आहे लोकमतसखी.comमध्ये. गप्पा मारतो आज आपण. तर जगणं, घडणं, शिकणं आणि चुकणं, तर ह्या घडवण्यात, चुकण्या शिकण्यात नक्की काय काय होतं असं आपण बोलूयात. आणि म्हणून तुला पहिलाच प्रश्न विचारते की चुकणं, आणि तेही स्वतःला चुकण्याची परवानगी देणं, हे किती अवघड असतं का सोपं असतं, कसं असतं? मला असं वाटतं माझ्याबद्दलचे सगळेच संकेत असे होते की ठरवलेल्या गोष्टी माझ्या कधीच झाल्या नाहीत. म्हणजे मी जे काय ठरवत होते ते अपघाताने रंगभूमीवरती आले, अभिनय क्षेत्रात आले आणि मग मी इथे रुजले. त्याच्यामुळे तसं जर म्हणायला गेलं तर चुकणं हे ठीक आहे, पण त्याच्यानंतर आपण कसे सावरतो ते म्हणजे ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे घडणं बिघडणं असं ते जे आपण नेहमी म्हणतो, तर मला असं वाटतं की आपण घडत असताना बरेचदा जितकं आपण यश मिळवून घडतो तितकेच आपण चुकांमधून सुद्धा घडत असतो. कारण त्यावेळेला खरंच कस लागतो आपला विचारांचा, मूल्यांचा, प्रत्येकच गोष्टीचा. त्याच्यामुळे चुकणं ठीक आहे असं मला वाटतं आणि तेवढी आपण परवानगी द्यावी स्वतःला द्यावी. ओके. आता तू असं म्हणालीस बोलता बोलता की मी अपघाताने आले, पण असं तुला कधी वाटलं होतं पहिल्यांदा की अभिनय ही आपली वाट, आपल्याला आता या दिशेने जायचं? फार ठरवून काही गोष्टी मी केलेल्या नाहीत आयुष्यामध्ये. मी वाढले औरंगाबादमध्ये आणि औरंगाबादमध्ये तेव्हा असं होतं की दूरदर्शन नव्हतं. मी जवळजवळ 14 वर्षाची झाले तेव्हा दूरदर्शन आलं औरंगाबादमध्ये. त्याच्यामुळे करमणुकीसाठी म्हणून नाटकं बघणं आणि आकाशवाणी हे त्यावेळेला फारच महत्त्वाचं होतं. आणि आकाशवाणीवरच्या बालसभा, बालउद्यान अशी कार्यक्रम असायचे आणि त्या कार्यक्रमांमध्ये मी पहिल्यांदा श्रुतिकांमध्ये भाग घ्यायला लागले. आणि मग ती खूप मला मज्जा आली की ते नाटक असं बोलायचं, आपण डायलॉग्स म्हणायचे आणि आपल्याला कोणीतरी सांगतं. मग एकाच नाटकामध्ये 3 भूमिका करायच्या, वेगवेगळ्या वयाच्या लोकांच्या आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या. तर ह्याचा खरं तर नाद लागला आणि भाषा खूप आवडायची त्याच्यामुळे. आणि भाषा खूप आवडायची म्हणण्यापेक्षा सगळं वातावरणच तेव्हा तसं होतं की आम्ही सगळेच मुलं मुली खूप पुस्तकं वाचायचो, एकमेकांना द्यायचो, लायब्ररीज होत्या आमच्या. सो त्या वातावरणामध्ये हे असं झालं की ते नाटकच ना श्रुतिका म्हणजे, तर ते आपल्याला येत आहे. आणि मग ते छोटी मुलगी काहीतरी काम करायला लागली 5 वर्षाची असं म्हटल्यानंतर थोडीशी जरी चुणचुणीत असली तरी तिचं खूप कौतुक होतं. मग ते कौतुकाची एक आवडच निर्माण होते थोडीशी. आणि मग वक्तृत्व स्पर्धा, बाकीच्या स्पर्धा ह्या पण खूप असायच्या. त्या करताना कुठेतरी मला भाषेचा नाद आहे आणि मी बोललेलं लोक ऐकतात हे कळलं. तर तिथेच मला असं वाटलं की हे मला करायला आवडेल असं. पण तेव्हा काही असं आपण करिअर म्हणून हे करू किंवा मोठे होऊन आपण कोणीतरी अभिनेत्री होऊ असं काही फारसं तेव्हा वाटलेलं नव्हतं. आता औरंगाबाद विषयी तू म्हणालीस, मूळची औरंगाबाद, खरं तर मराठवाड्यातली. मराठवाड्याला त्याचा एक रंग, एक स्वभाव आणि भाषा, मराठी, उर्दू आणि वराडी असं सगळंच आहे. तर मला त्या दिवसांविषयी सांग ना. म्हणजे आपण मुंबईत येऊ, पण सुरुवातीचे औरंगाबादचे दिवस, तुझ्या घरातलं वातावरण, तुझे बाबा अधिकारी होते, आई शिकवत होती कॉलेजमध्ये, आणि ते औरंगाबादचे दिवस, तर ते काय आता जेव्हा आपण आठवतोयस तू ते दिवस, तर कशी दिसते ती चिन्मयी औरंगाबादमधली तुला? अगं त्यावेळेला कसं असतं, लहानपणी काही तुमची अशी प्रादेशिक अस्मिता काही एवढी अशी म्हणजे अशी प्रखर नसते. त्याच्यामुळे मी आत्ताच येताना विचार करत होते, माझी आई कर्नाटकातली, धारवाडची. त्याच्यामुळे तिला कन्नड आणि मराठी अशा त्या दोन्ही भाषा ती बोलायची. म्हणजे माझी आई अजूनही चटणीला चटणी म्हणते आणि चकली म्हणते. असे काही काही शब्द तिचे टिपिकल आहेत.
आणि माझे वडील कोकणातले, कुंभारखणीचे, जे मी आत्ता 52व्या वर्षी जाऊन बघितलं, काळं का गोरं गाव ते. पण ते कोकणातले, त्याच्यावर ते कोकणीही बोलायचे आणि मराठीही बोलायचे. त्यांचा पालीचा, संस्कृतचा, उर्दूचा खूप मोठा अभ्यास होता. त्याच्यामुळे त्यांची एक भाषा वेगळी. माझे आजोबा फार प्रमाण भाषेला धरून असणारे होते, त्याच्यामुळे त्यांची पण भाषा वेगळी. माझी जी आजी होती, म्हणजे माझ्या वडिलांची काकू, जी आमच्या घरी होती आमच्याबरोबरच, कारण माझ्या वडिलांची आई फार लवकर वारली होती आणि तिनेच त्यांना वाढवलं. तिचं सगळं बालपण गेलं होतं गुजरातीत, त्याच्यामुळे तिच्या बोलण्यामध्ये खूप गुजराती शब्द असायचे आणि ती गुजराती फार सुंदर बोलायची. त्याच्यामुळे आमच्या घरातलं वातावरण सगळं असं होतं. आणि आम्ही असे टिपिकल मराठवाडी नव्हतो, म्हणजे मराठवाड्यातले माझी बाकीची काहीच पाळंमुळं जरी नसली तरी माझी आई जसं म्हणायची की तिची कर्मभूमी ही औरंगाबाद होती. माझी आई संस्थानिकांच्या घरातली, पण औरंगाबादमध्ये येऊन अशी काही रुजली आणि आंबेडकर विचार तिने अंगीकारला, त्याच्यामुळे तिचं अगदी 360 डिग्रीजमध्ये तिच्यातलं मतपरिवर्तन आणि व्यक्तिमत्वातला बदल होता तिच्यातला. त्याच्यामुळे वेगळ्याच वातावरणात आम्ही वाढलो खूप. वडील जरी अधिकारी असले तरी आम्ही प्राध्यापिकेच्या मुली जास्त होतो, कारण त्या टिपिकल IAS ऑफिसरच्या मुलांना ज्या सवलती असतात त्या आम्हाला अजिबातच नव्हत्या. म्हणजे सरकारी गाडीतून शाळेत जाणं वगैरे तर चान्सच नव्हता. बससाठी उभं राहा, बस चुकली तर पाऊण तास चालत जा, असंच वातावरण होतं. जगणं असंच असतं, म्हणजे वेगळी काही आपण मूल्य जोपासतो आहोत, आपण काहीतरी जगावेगळं करतोय असं काहीच वाटायचं नाही. आणि फक्त आमच्याच घरात नाही, आमच्या आसपास सगळीचकडे अशा पद्धतीचं वातावरण होतं. त्याच्यामुळे मराठवाड्यातलं सगळंच फार गोड होतं. म्हणजे मी जेव्हा पुण्यात शिकायला गेले तेव्हा कुणीतरी मला म्हणालं की अगं तू औरंगाबादची आहेस असं वाटत नाही तुझ्या बोलण्यावरून, तू इतकं चांगलं मराठी बोलतेस. तेव्हा मला त्याचं कौतुक वाटण्यापेक्षा मला कुठेतरी ते सल्लं होतं की असं कसं आपल्या बोलण्यात मराठवाडा अजिबातच नाही असं. कारण आणि मग ते म्हणाले की कारण कसं ना तुमच्याकडे फार अशुद्ध बोलतात. म्हटलं अजिबात नाही, आमच्याकडे किराणा सामान विकणारा माणूस असं म्हणतो की तांदळाचा परिमळ बघा ताई, तो तांदळाचा वास म्हणत नाही. त्याच्यामुळे जिथे सगळे संत महात्मे इतके जन्मले आणि त्यांचं साहित्य तयार झालं, ते काही मराठवाडा मागासलेला वगैरे असा माझ्या मनात तर अजिबातच कधीच नाही तो. आणि त्यालाच धरून मी विचारते की हे सगळं घेऊन तू मुंबईत आलीस, ही सगळी ग्लॅमरची दुनिया आजच्या इतकं मे बी इतका जगतकाट, म्हणजे सोशल मीडियाचा काळ वेगळा आहे म्हणून, तरी पण असं काय होतं त्या दिवसातलं जे ह्या सगळ्या ग्लॅमर, अभिनेत्री म्हणून मिळणारी ओळख ह्याच्यात पण असं पक्क राहिलं, म्हणजे ते सोबत राहिलं, कायम जागं राहिलं? एकतर मी सांगू का, मी आत्ता हे 15 वर्षातलं आहे हे सेलिब्रिटी स्टेटस आणि सेलिब्रिटीज म्हणणं आणि इतकं त्याला हे करणं. आम्हाला सगळ्यांना असं होतं की मी तर जेव्हा आले होते तेव्हा इतकं भारावलेलं वातावरण होतं सगळं की आमच्यासमोर आदर्शच कोण होते गं? निळू फुले, लालन सारंग, श्रीराम लागू, सुहास जोशी, ही सगळी मंडळी काहीतरी सामाजिक भान जपणारी, त्याच वेळेला आपलं कारकीर्द अभिनय क्षेत्रात जरी त्यांची जरी घडलेली असली तरी ते माणूस म्हणून काय आहे, त्यांची विचारसरणी काय आहे, ते सामाजिक ऋण किती मानतात, त्याच्याप्रती ते कशा पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करतात, त्याच्यासाठी काय करतात, हे सगळं आम्ही बघत आलो. त्याच्यामुळे असं होतं की आपल्याला स्टार नाही व्हायचं, आपल्याला ॲक्टर व्हायचं, हे मनामध्ये खूप होतं आणि अजूनही तेच आहे. म्हणजे आता मराठी शाळांची सदिच्छा दूत म्हणून माझ्या चेहऱ्याचा उपयोग होऊ शकतोय, ह्याच्या पलीकडे मला माझं काहीच यश नाही वाटत किंवा त्याच्या पलीकडे मला काही मिळवायचं असं मला नाही वाटत. तर असंच तेव्हा वातावरण होतं आणि आता नॅचरली झगमगाट वाढला आणि हे सगळं जरी आपण म्हणत असलो तरी मी फार सकारात्मक दृष्टिकोनातून ह्याच्या सगळीकडे बघते. आम्ही इतकी बावळट्ट होतो मुलं, आम्ही जेव्हा काम करायला सुरुवात केली, आम्ही इथे येऊन शिकत गेलो, पण आता जी मुलं येतात ती इतकी तयारीनिशी येतात आणि फार आमच्यापेक्षा जास्त कष्ट करतात. तर त्याच्यामुळे पहिल्यापासून हेच ठरवलं होतं की 24 तास यशस्वी माणूस असणं किंवा यशस्वी कारकीर्द असणं किंवा 24 तास आपल्याला अभिनेत्री म्हणून लोकांनी ओळखावं, याच्यापेक्षा आपण सतत एक चांगलं माणूस असलं पाहिजे आणि कालच्यापेक्षा आज आपण बेटर माणूस असलं पाहिजे. पण हा जो ठराव आहे, आता तू बोलतेस, तो मला तुझ्या बोलण्यात जाणवतो किंवा तू आता म्हणालीस तसं की आपण ॲक्टर म्हणून काय ग्रो करतो, आपण काय शिकतो, स्वतःकडे क्रिटिकली पण पाहिलं गेलं असेल. तर हा ठराव ह्या सगळ्या वातावरणात
हा कसा कसा राहिला, म्हणजे तो शिकला कसा, तो टिकून ठेवला कसा का तो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये? मला असं वाटतं तो एकेकाचा ना पिंडच असतो आणि तुम्हाला तशा पद्धतीचं पोषक जर वातावरण मिळालं तर तो तसाच जोपासला जातो पुढे पुढे पण. तर त्याच्यामुळे मी असं म्हणेन की मला वातावरणच तसं चांगलं मिळालं, मला सगळे दिग्दर्शक चांगले मिळाले. मी खरंच सांगते, म्हणजे मी ना एकदा लहान असताना काय ग त्या ॲक्ट्रेसचं नाव, कोमल महुआकर नावाची एक ॲक्ट्रेस होती आणि तिची मुलाखत अमीन सयानी घेत होते आणि ते म्हणाले की तो वो बड़े अच्छे लोग थे जो मुझे मिले, ये बड़े अच्छे लोग मुझे मिले, असं ती सारखं म्हणत होती. तर अमीन सयानी म्हणाले, आप हमेशा ये बात कर रही हो कि आपको अच्छे लोग मिले, अच्छे लोग मिले, तो आपने बुराई कोई देखी नहीं, आप किसी चीज़ के बारे में बुरा बोलते ही नहीं हो. तर ती म्हणाली, मैंने बुराई देखी नहीं तो मैं कैसे ज़बरदस्ती बुरा बोलूं. तर त्यावेळेला मला पण ते जरा आश्चर्य वाटलं होतं आणि मला वाटलं होतं की ती गोड गोड बोलतीये ही मुलगी. पण खरंच अगं नाहीच मला वाईट लोक मिळाले, आसपास खरंच खूप चांगले लोक मिळाले. त्याच्यामुळे मला वाटतंय हे करता आलं. आणि दुसरी एक नैसर्गिक योजनाच म्हणेन मी त्याला, कारण मी काही फार दैववादी वगैरे अशी नाही, पण असं काहीतरी झालं की आधीपासूनच हे थोडंसं होतं की फार डिमांड्स नव्हत्या जगण्याकडून. मोठी गाडी पाहिजे, मोठा बंगला पाहिजे, रोज घराच्या बाहेर पडलं की लोकांनी अरे ती बघा चिन्मयी सुमित निघाली, असं केलं पाहिजे, अशा काहीच डिमांड्स नव्हत्या. त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटलं की मी असं करू शकले की 4 वर्ष मी नाही करणार टेलिव्हिजन, 5 वर्ष मी नाही करणार काम, मी जरा मुलं काय करतायत ते बघेन. तर ही लक्झरी मी उपभोगू शकले, कारण एक तर सुमित त्या पद्धतीने काम करत होता. तर हे मला मिळालेलं वातावरणच म्हणेन ना मी, की सुमितनी कधीच त्याच्या कामाबद्दल तक्रार नाही केली आणि घराच्या अर्थार्जनाची जबाबदारी त्यांनी पूर्णपणे घेतली. त्याच्यामुळे मला ही लक्झरी निवांतपणाची, ठहरावाची ही मला घेता आली. असं नाही वाटलं कधीच जेलसी की हे काम राहून गेलं, हे आपण केलं असतं किंवा हे करायला हवं असतं, असं कधी असं वाटतं? म्हणजे की मला हा शब्द जरा नको, पण असं आपल्याला क्वचित हेवा वाटतो कधीतरी की अरे हे 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 राहून गेलं किंवा हे असं कधी होतं? नाही, मला राहून गेलं वाटतं ते माझ्या शिक्षणाबद्दल वाटतं. कारण असं झालं होतं, मी जसं मगाशी म्हटलं ना, चुकणं, अपघात, मी सगळ्याच गोष्टींमध्ये जरा मंद असल्यामुळे मला गोवर पण फार उशिरा झाला. मला वयाच्या 20व्या वर्षी गोवर झाला, जेव्हा मी सेकंड इयरला होते. आणि जितकं तुम्हाला उशिरा होतो, लहान असताना तो होऊन गेला तर त्याचा जोर जरा कमी असतो, जितका तो उशिरा होतो तितका त्याचा त्रास अधिक होतो. आणि मी अतिशय आजारी पडले आणि त्याच्यामुळे मला सेकंड इयरची परीक्षा देता नाही आली आणि मला इथे यायला लागलं, मला ड्रॉप घ्यावा लागला. आणि नेमकं त्यावेळेला मी बरी होत होते, त्यावेळेला माझे आईवडील मुंबईमध्ये होते आणि चंद्रकांत कुलकर्णींनी मला नाटक विचारलं, कारण पुरुषोत्तम करंडकमध्ये त्याच वर्षी मला बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड मिळाला होता, माई भिडे पुरस्कार मिळाला होता. त्याच्यामुळे त्याच्यापर्यंत हे गेलेलं होतं. म्हणजे त्यांनी मला 6-7 वर्षाची असल्यापासून बघितलं होतं. चंदू आणि प्रशांत दोघंही लोकमतमध्येच पहिल्यांदा काम करत होते आणि तेव्हाची आमची ओळख होती. प्रशांतचे वडील बाबा दळवी लोकमतचे संपादक होते. तर त्यांनी मला त्या नाटकासाठी विचारलं आणि माझं एवी तेवी आता परीक्षा बुडतेच आहे, तर नाटकात काम करू म्हणून मी ते नाटक केलं. म्हणजे मी बावळट होते म्हटलं ना, तर आपण एक व्यावसायिक नाटक करतोय म्हणजे काहीतरी वेगळं करतोय, प्रायोगिक नाटक एक काहीतरी वेगळं असतं आणि मग आता ही करिअरची सुरुवात आहे का वगैरे, असं माझ्या काहीच मनात नव्हतं. आणि सुमितच माझा पहिला हिरो होता. आणि त्याच्यानंतर असं झालं की कामातून काम मिळत गेलं. मी कधीच स्ट्रगल केला नाही. म्हणजे मी आता 30 वर्ष ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे. मी एकही फोटो सेशन केलेलं नाही आहे माझं, की फोटो सेशन करून लोकांना फोटो पाठवायचे, काम मागायचं, हे झालंच नाही. एका कामातून दुसरं काम, दुसऱ्यातून तिसरं. पण त्याच्यामुळे असं झालं की माझं महाविद्यालयीन शिक्षण सुटलं आणि मग ते किती मी म्हटलं की मी ते बाहेरून करीन किंवा काय करीन, तसा तो वेळ, तो निवांतपणा तेव्हा नव्हता आणि काम होत होतं. त्याच्यामुळे मी रमले इथे. पण आत्ता मागे वळून बघताना खूपदा असं वाटतं की ते कॉलेज जीवन उपभोगायचं राहिलं, कारण त्याच्यामध्ये तुम्ही खरंच खूप घडता. त्यावेळेचं जे इंटर कॉलेजिएटमधलं थिएटर असतं ते करायचं राहिलं, त्याच्याबद्दल एक थोडी खंत आहे. हे सगळं बोलताना मला असं उगीच वाटलं की चिन्मय त्याचा खूप इमोशनल असतो. म्हणजे गोष्टी वेल्हाळ, गप्पा वेल्हाळ आणि गप्पा मारणे, माणसांचं ऐकून घेणे, त्याचा कधी त्रास होतो किंवा आपण इमोशनल जरा जास्तच होतो असं कधी कधी वाटतं किंवा नाही, असं उलटी स्ट्रेंथ वाटते? मला थोडीशी
मानसशास्त्र शिकलेली असल्यामुळे मी भावना प्रधान आहे. पण काय म्हणू बरं आपण, म्हणजे मी सेन्सिटिव्ह आहे, पण मी इमोशनल नाही आहे फार जास्त. मी सेन्सिटिव्ह आहे. आत्ता मला हा थोडासा बॅलन्स येऊ लागला. पहिल्यांदा मी इमोशनल होते, खूप इमोशनल होते. त्याच्यामुळे मी भावनेच्या भरात वाहून जात होते. आता मला असं वाटतं की इतकी वर्ष चालल्यानंतर तुमचा एक पर्स्पेक्टिव्ह वेगळा होतो. एक असं जरा वाईड अँगल यायला लागतो सगळ्या गोष्टींचा. गुंतवणूक अजूनही तशीच होते. पण पहिल्यांदा जो त्रास व्हायचा, आणि हे एक शहाणपण होतं माझ्या अंगी, की मला हे माहिती होतं की मी इमोशनल आहे आणि त्याच्यामुळे कधीतरी त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. जर तसा गैरफायदा घेतला गेला तर मी समोरच्या माणसाला ब्लेम न करता तो माझा स्वभाव आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि मग माझ्या आईने ना आम्हा मुलींना इंडिपेंडेंट करताना ही एक गोष्ट सांगितली होती की कुठलीही गोष्ट तुमच्या मनात आली तर सरळ कागद पेन्सिल घ्या आणि त्याच्यावरती लिहा की ह्याचे गैरफायदे काय आहेत आणि ह्याचे मला फायदे काय आहेत. आणि असं जर मी मनातल्या मनात जर मांडलं तर मला असं वाटतं की जर मी कोरडी ठाक असते आणि जर मी इमोशनल नसते तर माझं जितकं नुकसान झालं असतं त्याच्यापेक्षा जास्त मला छान वाटतंय. आणि फायदा असं नाही म्हणता येणार, पण आय एम व्हेरी कम्फर्टेबल विथ व्हॉट आय एम. आत्ता तू मराठी शाळांच्या निमित्ताने फिरते आहेस, राज्यभर शाळांशी संपर्क आहे, तर मराठीत शिकणं याचा एवढा न्यूनगंड किंवा मराठीत बोलणं, मराठी आपण असणं जरा मोठं झालं, पण मराठीत शिकणं, मराठी बोलणं याचा खरंच न्यूनगंड तुला असं वाटतं अवतीभवती की तो आहे आणि आपण मराठी आहोत म्हणून आपण मागे पडू अशी भीती पालकांमध्ये दिसते, शिक्षकांमध्ये सुद्धा? शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्ये आणि जी मुलं मराठी शाळांमध्ये शिकतात त्यांच्यामध्ये नसते. पण जे मराठीकडे फिरकत नाहीत, म्हणजे जे पालक असं सांगतात की आम्हाला खरंच आमच्या मुलाला मराठी शाळेत घालायचं होतं, पण सध्या मराठी शाळांची अवस्था अशी आहे ना की मी पाठवूच शकले नसते माझ्या मुलाला. त्या पालकांनी अगदी स्वतःशी प्रामाणिकपणे सांगावं, गेल्या 10 वर्षात त्यांनी किती मराठी शाळा आतून बघितल्यात? बघत नाहीत. फक्त बाहेर जाणारी कुणीतरी मुलं, त्या साध्या वेशातल्या बायका, कदाचित तुमच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणी, यांची मुलं तिथे जातात म्हणून एक सगळेजण मेंटल पिक्चर हे रंगवतात की आता हीच मुलं फक्त शाळेमध्ये जाणार आहेत, त्याच्यामुळे तुमची मुलं. म्हणजे मला खूपदा असा प्रश्न पडतो की माझ्या घरातल्या एका नातेवाईकांची मुलगी पटकन म्हणाली, 5वीतली मुलगी, आय हॅव नॉट डन माय होमवर्क, आय एम स्क्रूड बिग टाईम. हा तिने शब्द वापरला. आता 5वीतली मुलगी जर हा शब्द वापरत असेल, तिला ती क्रिया माहिती असेल का? तिला ते सगळं माहिती असेल का? पण तिने तो कुठेतरी ऐकलेला शब्द आहे, ती तो उच्चारते. तो इंग्लिशमध्ये आहे म्हणून तुम्हाला इतका खटकत नाही, पण हेच जर त्याच शब्दाला, त्याच क्रियेला जे मराठीत म्हणतात ते तुमच्या घरात तुमच्या मुलांनी म्हटलं तर तुम्हाला असं वाटतं, बाप रे, काय हा शिव्या घालतो आणि तो असं म्हणतो, असं तुम्हाला होईल. तर दिस इज, वी हॅव चोजन दिस, की हे इंग्लिशमध्ये जर असेल तर ते गोड वाटतं, पण ते जर मराठीत असेल तर ते अतिशय ग्राम्य आणि अंगावर येणारं, आणि मग ती संस्कृतीच फार आहे. माझं म्हणणं असं होतं की मला सगळेजण म्हणत होतं की मोलकर्णींच्या मुलांबरोबर तुझी मुलं बसतील आणि त्यांची भाषा बोलायला लागतील. म्हटलं सुदैवाने तिची मुलं मराठी बोलतात, माझी मुलं मराठी बोलतात, दोन्ही भाषांचं आदानप्रदान होईल. कदाचित 4-2 शब्द माझ्या मुलाचे ती मुलं बोलायला लागतील, मला थोडीशी त्यांना काहीतरी मदत करता येईल. आणि आता बघा, न्यूनगंड आणि ह्याच्याबद्दल आपण बोलतो. नीरज जयहिंद कॉलेजमध्ये शिकायला गेल्यानंतर जो शिकायला गेला तो, आणि त्याच्यानंतर त्यांना एका सामाजिक प्रश्नावरती फिल्म करायचं सांगितलं होतं. तर त्यांनी आमिर खानचा जो प्रोजेक्ट चालू होता तर त्याच्यानंतर ते चर खोदून आणि सगळं ते पाणी येऊन काय झालेलं आहे ते बघायला म्हणून नीरज तिकडे गेला. त्याच्याबरोबर त्याच्या मैत्रिणी होत्या, त्याचा जो ग्रुप होता की 5-5 जणांच्या ग्रुपने जायचं. फक्त नीरज जाऊन तिकडच्या शेतकऱ्यांशी बोलू शकला, बाकीचे कोणीच नाही बोलू शकले तिथे जाऊन, कारण त्यांचं ते अपब्रिंगिंगच नाही. त्यांना खरीप काय रब्बी काय हे त्यांना माहिती नाही. आणि असं जेव्हा ते मूल, तर मग तुम्ही काय म्हणणार? मग आता कुणाला न्यूनगंड येणार आणि कुणाला सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स येणार? त्याच्यामुळे तुमचं क्षेत्र काय पुढे असणार हे तुम्हाला जेव्हा माहिती नाही त्यावेळेला, म्हणजे का सगळ्यांना असं वाटतं की मल्टीनॅशनल्समधल्या नोकऱ्या मिळवणं म्हणजे यशस्वीता आहे का?
कदाचित उद्या तुमचं मूल शास्त्रीय गायक होईल, आंतरराष्ट्रीय कीर्तीचं, किंवा चित्रकार होईल, किंवा कदाचित त्याला शेतीची अवजारं बनवावीशी वाटतील. तुम्हाला काहीच ज्याचं माहिती नाही आहे त्याला फक्त तुम्ही एक इंग्लिश आणि इंग्रजी शिकणं आणि इंग्रजीत शिकणं ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सध्या याच्याबद्दलची अतिशय वेगळ्या पद्धतीची जागरूकता होऊन अतिशय चांगल्या लिंग्विस्टनी, भाषातज्ञांनी खूप सुंदर स्पोकन इंग्लिशचे, कॉन्व्हर्सेशनल इंग्लिशचे कोर्सेस, डिव्हायसेस काढून उत्तम पद्धतीने इंग्लिश ते मुलांना शिकवतात. नीरजनी स्वतः केम्ब्रिज युनिव्हर्सिटीची परीक्षा दिलेली आहे. केम्ब्रिज लँग्वेजच्या ज्या असतात ते त्याच्याकडे साधन आहेच, पण आपण हे बघतच नाही. कारण आपल्याला असं वाटतं, आणि दुसरी गोष्ट, थोडेसे पालक पण आपण जरा हुशार असतो आपल्या नकळत. काय होतं, 2-4 वर्षाचं मूल जेव्हा शाळेत जातं आणि त्याला इतक्या गोष्टी एकदम अंगावरती, म्हणजे एकतर संकल्पना शिकायची, एकतर भाषा शिकायची, या दोन्ही गोष्टींना जेव्हा ते तोंड देतं तेव्हा ते फक्त घरी येऊन सांगत नाही की मला स्ट्रेस येतोय त्याचा, म्हणून आपण असं समजतो की तो तणाव त्याच्यावरती नाहीच आहे. पण जेव्हा ते 16-17 वर्षाचं इतकं शरीराने, मनाने, भावनेने सगळं तयार होऊन मूल जेव्हा जाणार असतं, तेव्हा कॉलेजमध्ये त्याला त्रास होईल इंग्लिश येत नसल्याचा, असा विचार करून आपण आत्ता त्याला त्या ताणाला तोंड द्यायला लावतो. तर हा जरा एक प्रश्न आहेच. आणि थोडंसं कोविडच्या नंतर मला असं वाटतं की ही जी 2 वर्ष गेली त्याच्यामध्ये जे कनिष्ठ मध्यम वर्ग आणि मध्यम वर्ग ह्याच्यामधले जे लोक होते त्यांना इंग्रजी फीज, इंग्रजी शाळांच्या, आणि तो सगळा बडगा की त्यात जर भरल्या नाही तर त्याच्यामुळे त्यांना जे तोंड द्यायला लागलं, त्याच्यानंतर बरेच पालक असा विचार करायला लागलेत आणि अक्षरशः 3री-4थी नंतर मुलं आता मराठी शाळांमध्ये यायला लागलेत. आणि मराठी शाळांमधल्या सर्व शिक्षकांबद्दल अतिशय आदर वाटतो मला, प्रेम वाटतं. ते लोक ज्या पद्धतीचे पूल बांधतायत त्या मुलांनी इकडे यायला, ते खरंच फार कौतुकास्पद आहे. पूल हा फार छान शब्द वापरलास तू. भाषा जेव्हा आपली सुटते, म्हणजे मातृभाषा, परिसर भाषा, भाषा म्हणजे शब्द नव्हे, ते सगळी संस्कृती, सगळी मुळं आपली भाषेसोबत येतात. तर हे असं भाषेपासून दुरावलं पण लहानपणापासून, मग अशी तू उदाहरण दिलंस तसं. तर भाषा सुटते तेव्हा माणसाच्या आयुष्यात काय गमावल्यासारखं किंवा काय गमावतं माणूस आपली भाषा जेव्हा आपण सोडतो, काय वाटतं तुला? मला असं वाटतं की माझी भाषा हा माझ्या अस्तित्वाचा भाग आहे, ती माझी ओळख आहे. म्हणजे अचानक माझा रंग बदलला एका रात्री, तर जरी तो गोरा असेल आणि जरी तो लोकांना फार हवा असा असेल तरी तो माझा नव्हे, आणि मला ते तुटले पण जाणवणार, म्हणजे मला हे वेगळं आहे काहीतरी, हे मला जाणवेलच. तसंच मला वाटतं, कारण इतक्या गोष्टी असतात ना. म्हणजे मला मोगूबाई कुर्डीकरांची ही गोष्ट आठवते. त्यांनी किशोरी त्यांना सांगितलं होतं, किशोरी आमोणकरांना, की हरकत नाही माझी, मला तू कुंकू नाही लावलंस तर मला प्रश्न नाही, मग तू फ्रॉक घालणार जर असशील तर सगळा विचार तशा पद्धतीने बदल. अर्थात आता हा कुंकू, टिकली आणि हा सगळाच भाग खूप वेगळा आहे. माझा सांगण्याचा उद्देश हा की आपलं काय होतंय की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना पाठवायचं, त्यांनी सगळं तिकडचं आत्मसात करावं असं आपल्याला वाटतं, आणि त्याच वेळेला मुंजी खूप मोठ्या प्रमाणावरती करायच्यात आपल्याला, वराती काढून काढून मुंजी करायच्यात, कारण ती आपली संस्कृती आहे आणि संस्कृतीची वाहकच भाषा आहे. तर तुम्ही भाषा सोडणार पण संस्कृती सांभाळणार असं शक्य नाही आहे, असं नाही होणार. ते खूप खडतर जाईल, आणि आपण, मला असं वाटतं की आपल्या मुलांचे दोर कापतोय आणि त्याच्यानंतर मग आपण परत अपेक्षा करणार आहोत की ती काही कळत्या वयाची झाल्यानंतर त्यांना जाणवेल आणि ते हे ब्रिजेस बांधतील आणि ते असं करतील. हे फार अनैसर्गिक आहे त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भाषा सुटता कामा नये. आत्ता हे मराठीसाठी तर जे काम तू करतेस, वेळात वेळ काढून, आणि मगाशी म्हणाले तसं की तुझा चेहरा असल्यामुळे त्याचा आणखीन ती तो उपक्रम पोहोचण्यासाठी मदत होते आहे. तर तू कसं बघते आता हे काम? जेव्हा तू बघतेस, उमेद वाटते की निराशा वाटते हे सगळं काम पाहताना? जवळ ते परत मी अतिशय फिल्मी बब्बन असल्यामुळे मला ती अशी सिनेमातलीच उदाहरणं सारखी सारखी आठवतात. कुठला, मला वाटतं उपकार पिक्चर बहुतेक मनोज कुमारचा, त्याच्यामध्ये असं होतं की प्राण सकाळी उठतो आणि खूप असं आशावादी गाणं गातो, आणि रात्री जेव्हा तो झोपतो तेव्हा फार निराशेची गाणी गात असतो.
तर त्याला विचारतो की तू सकाळी असं गाणं गातोस आणि रात्री असं गाणं गातोस, असं कसं? तर सकाळी तो सगळ्यांची उमेद जागवायला म्हणून गातो आणि त्यावेळेला त्यांनी तसंच आशावादी असणं खूप आवश्यक असतं. आणि रात्री जेव्हा त्याला ज्या गोष्टी खटकलेल्या असतात त्या फक्त तो स्वतःशी गातो. त्याच्यामुळे माझं असंच चालू आहे. एक दिवस सकाळ उगवते ती आशावादी असते, नव्या उमेदीची असते. रात्री थोडीशी खंत घेऊन झोपते, पण रात्री झोपताना मला माहिती असतं की उद्या सकाळी उमेद उठवणार आहे. तर ह्या उमेदीच्या टप्प्यावर आपण ह्या गप्पा थांबवू आणि मला असं वाटतं की तुझ्याशी आज गप्पा मारून आम्हाला पण एक छान आशादायी अतिशय प्रसन्न असं वाटलेलं आहे. आपण सुरुवातच केली घडण्या चुकण्याविषयी, तर मला असं वाटतं की तू असं म्हणतेस की हे चुकत माकत शिकणं हे पण एक घडत जाणं आहे आणि घडत राहू आपण सगळेजण. अशी गप्पा मला झालीस त्यासाठी lokmatsakhi.com वतीने तुझे खूप खूप आभार. लोकमतशी झाल्याच पण ह्या सखीशी गप्पा झाल्या हे माझ्यासाठी खूप आनंदाचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.